विद्यार्थी मित्र हो, आपण भाषा विज्ञान आणि मराठी भाषा या पेपर नंबर 8 आणि सेमिस्टर 5 ला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करून आपण जवळजवळ भाषेचे सिद्धांत, मराठीचे नव्हे असं, भाषेची उत्पत्ती आणि त्या उत्पत्तीबाबतचे जे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत आपण पाहायला सुरुवात केलेली होती. साधारणपणे मी तुम्हाला एवढं सांगेन की भाषा एका कुठल्याही कारणाने बनत नाही. तलाव भरत असताना थेंबे थेंबे तळे साचे असं मी मागच्या वेळेला तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं आणि तसंच उदाहरण मी आत्ताही तुम्हाला देऊ इच्छितो की कोणतीही गोष्ट एका वेळेला घडून येत नाही. त्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट घडून येते त्यावेळी तुम्ही काय म्हणता, ही एका पटक्यात किंवा एका झटक्यात गोष्ट घडून आली, पण ते तसं नाही. त्याला अनेक दिवस त्यासाठी विचारमंथन असेल किंवा प्रयास असतील, हे खर्चित झालेलं असतं. पण ते काय होईल की आपल्या ते लक्षात येत नाही, म्हणून आपण म्हणतो की ती गोष्ट पटकन झाली. या ठिकाणी मी तुम्हाला ज्या सिद्धांताबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली होती त्यामध्ये श्रमपरिहार आहे, प्रेमगान मूल सिद्धांत आहे. तर प्रेमगान मूल सिद्धांत ऑटो जेस्पर्सननं मांडलेला होता आणि त्यासाठी डिंगडॉंग थिअरीचा मी तुम्हाला संदर्भ दिलेला होता. प्रेम करणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीतून अनेक काही गोष्टी निघाल्या. मग काही त्यातल्या ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, भावभावना निर्माण झाल्या, त्यातनं काही शब्द तयार झाले, तर काही गाणी तयार झाली, गुणगुण लागतो. आता सध्या चित्रपटामध्ये तिच्यावरती प्रेम झालं बसलं की मग ते दोघं बागेमध्ये जातात आणि हातात हात घालून नाचतात. हे आपल्याकडे प्रत्यक्षात होऊ शकत नसलं तरी त्यासाठी जुळणं जे आहे ते समाजामध्ये आपण बघत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असताना एक गोष्ट मात्र तुम्हाला मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती ही की प्रेमामध्ये माणसं याच्यापेक्षा आपण विविध पशुपक्ष्यांचं निरीक्षण करा. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजाने आपल्या प्रेयसीला म्हणजे मादीला ते आकर्षित करत असतात. हा सृष्टीचा नियम आहे, ती सहज प्रवृत्ती आहे. यासाठी कुठल्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. प्रयास करतो तो फक्त माणूसच करतो. हेवे दावे किंवा भांडणं होतात ती फक्त माणसामध्ये होतात, पण प्रेमामध्ये या पशुपक्षी सगळे जे सजीव सगळे जे आहेत त्या सगळ्या सजीवांचं आहेत. मी काय सायंटिस्ट ज्याला आपण म्हणतो तो नाही किंवा वन्य पशुपक्षी यांचा तज्ज्ञ मी नाही, पण तरीसुद्धा समाजामध्ये वावरणारा, सजीवामध्ये राहणारा एक व्यक्ती असल्यामुळं समाजाचं निरीक्षण करत असताना, या बाहेरच्या भोवतालचं निरीक्षण करत असताना सहज लक्षात आपल्या गोष्टी येतात. आणि त्यातनं सुरुवातीला काही शब्द निघाले असतील. आदिवासी समाजामध्ये तर काटेमुंडेरीची शाळा जर तुम्ही ही जर कादंबरी जर बघितली तर त्यामध्ये तुम्हाला एवढं दिसून येईल की त्या आदिवासी समाजातल्या काही प्रथा आणि परंपरा आहेत. त्या प्रथा आणि परंपरा जर तुम्ही घेतला तर नक्की मग तुम्हाला तिथं काय असतात त्या तुम्हाला कळून येतील. मी सांगण्याची गरज नाही, कारण मी जर सगळंच सांगत राहिलो तर मग तुम्ही करणार काय हा प्रश्न येईल. तर या ठिकाणी आपण प्रेमगानमूलक सिद्धांत जो म्हणतो यातनं सुद्धा संपूर्ण भाषा निर्माण झाली नाही, पण भाषेसाठी आवश्यक असणारी जी काही पार्श्वभूमी आहे ती तयार झालेली आहे, एवढंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. यानंतर पुढचा जो आहे तो संपर्क सिद्धांत. जी रेवेज नावाच्या मानसशास्त्रज्ञानं हा सिद्धांत मांडलेला आहे. आता संपर्क सिद्धांत हा बसवायचा म्हटला तर तंतोतंतच बसतो, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. तर त्या अभ्यासकाने तेवढा व्यवस्थित मांडलेलं नाही असं माझं मत आहे. याचं कारण
संपर्क सिद्धांत असेल किंवा अनुकरण सिद्धांत असेल किंवा भावना अभिव्यक्ती सिद्धांत असेल, रणन सिद्धांत असेल, हे प्रत्येकातनं थोडे थोडे शब्द त्या त्या घटनेतनं शब्द मिळालेले आहेत. आणि म्हणून जे शब्द तयार झाले ते शब्द पुढं भाषा तयार करण्यासाठी उपयुक्त झाले. घर बांधतानाची जी अवस्था आहे तीच हित आहे. किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टी तयार करत असताना अचानकपणे काहीच कच्चं मटेरियल नाही, ती वस्तू तयार झालेली आहे असं होत नाही. भाषेचं सुद्धा सेम तसंच आहे की कच्चा माल ज्याला आपण म्हणतो तो माल तयार करावा लागतो आणि मगच भाषा तयार व्हावी लागते. यासाठी सुरुवातीला शब्द गोळा केले, कुठनं आले, या अभ्यासकांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जी रेवेज नावाच्या मानसशास्त्रज्ञानं हा सिद्धांत मांडला. एकमेकाशी संपर्क साधण्याच्या सहज प्रवृत्तीमुळे भाषा निर्माण झाली. प्रथम अवस्थेमध्ये फक्त आवाज काढून संपर्क साधला जाईल, नंतर तहान, भूक, संरक्षण, कामेच्छा काहीतरी इत्यादी संदर्भात काहीतरी सांगण्याच्या उद्देशानं मनुष्य इतरांशी संपर्क साधू लागला. जरा मी ॲडम आणि इवा हा इंग्लिश चित्रपट बघितला तर त्यामध्ये ते हावभाव तुम्हाला दिसतात. थोडासा पूर्वीच्या काळी ती स्त्री आणि पुरुष थोडीशी कपडे कम आहेत, त्यामुळं तो चित्रपट तुम्हाला मला दाखवता येणं शक्य नाही. अन्यथा त्या चित्रपटातनं तुम्हाला माणसाची निर्मिती, माणूस कसा तयार झाला आणि मग माणूस कसा जवळ आला आणि त्यातल्या काही सिद्धांताच्या जवळ आपण जाऊ शकतो. जसे तर्क याने केले तसे आपण तर्क करू शकतो त्या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की संपर्क आल्याशिवाय माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला भाषेची संप्रेषण व्यवस्था असं म्हणतो आपण. संदेश दिले जावेत आणि घेतले जावेत तरच कॉन्टॅक्ट थेरी ज्याला आपण म्हणतो. कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय मला काय म्हणायचं आहे ते समजत नाही. मी आता इथं बसलो, मी तुमच्यासमोर व्याख्यान देतोय असं गृहीत धरलेलं आहे. मी फक्त मोबाईल समोर ठेवून मी मोबाईलकडे बघून मी हे करतोय. माझा आणि कुणाचा मोबाईलचा कॉन्टॅक्ट आहे आणि तुमचा आणि मोबाईलचा कॉन्टॅक्ट येईल त्या साईटला जाऊन, त्यावेळी माझं बोलणं तुम्हाला कळणार आहे. म्हणजे कुठे ना कुठे आपला संपर्क येतो, त्याला माध्यम आहे फक्त मोबाईल, हे तुम्ही लक्षात घ्या. आता यांचं माध्यम काय आहे? कुठला तरी प्रसंग आहे. दोन व्यक्ती ज्यावेळी एकमेकांशी बोलायला येतात त्यावेळी त्यांचं माध्यम काय आहे? फक्त संपर्क आहे. निमित्त काय आहे? संपर्क आहे. आणि कुठल्या माध्यमातून बोलतात तर ते भाषेच्या माध्यमातून बोलतात. या सगळ्याचा विचार केला तर अत्यंत सोपा आहे, नसेल तर तो अत्यंत किचकट वाटतो आपल्याला. आणि म्हणून हे भाषेचे मूळ उत्पत्ती शोधत असताना त्या भाषेचं मूळ अंडा आधी की कोंबडी हे आपण जसं आज ताग्यात न सुटलेलं कोड आहे त्याच पद्धतीनं इथंही याच गोष्टी आपल्याला येतात, पण त्या आपण सोडवू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग आवाज विशिष्ट व्यक्ती निव्वळ परिस्थिती दर्शक होते. आवाज विशिष्ट व्यक्तीसाठी नसून निव्वळ परिस्थिती. आता तुम्ही मला सांगा की संपर्क करायचा डोंगरावरती, तो कुठंतरी वरती आहे किंवा बिल्डिंगवरती वरती आहे आणि हा खाली आहे, कुठलंही साधन नाही, मोबाईल वगैरे काय, कसा संपर्क साधणार? खालनं जोरात हाक मारणार तो, ओ किंवा ए वगैरे काय, तर तो हाक मारणार. आणि ओ किंवा हे किंवा ए ए असं काहीतरी शब्द त्याच्या मुखातून निघलेच ना. आणि हाच ए किंवा हाच ओ पुढं आपल्या बाराखडीमध्ये आला. आणि मग ओ म, त्याला म हे व्यंजन लावल्यानंतर, एका स्वराच्या पाठीमागे एक व्यंजन ठेवल्यानंतर ओम हा शब्द तयार झाला. अशा शब्दांची निर्मिती झाली. पहिला स्वर, ध्वनी, त्यानंतर अक्षर, त्यानंतर शब्द, शब्दांचं वाक्य आणि वाक्याची भाषा. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यासाठी त्याने सांगितलं की मौखिक काही स्पर्श आहेत, मौखिक हावभाव आहेत, कायिक हालचाल आहे. कायिक म्हणजे शारीरिक. मी सकाळीच वर्गामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणखी परत तुम्हालाही सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि मग
शेवटी यात सांगितलं आहे की ही भाषा कशी अस्तित्वात आली याचा ओहापोह केलेला नाही, मी तो करतोय तुमच्यासमोर. भाषा कशी अस्तित्वात आली असावी, ॲडमचं आणि इवाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ध्वनी कसा निर्माण झाला, त्याचं अक्षर कसं आपण तयार केलं, त्या अक्षराचा शब्द कसा तयार झाला, शब्दाचं वाक्य कसं तयार झालं आणि वाक्याची भाषा कशी तयार झाली हे सांगितलं आहे. हे संपर्कानंच शक्य आहे. म्हणजे एकमेकाच्या सान्निध्यामध्ये आपण पाहिजे ना. भिंतीच्या आड तो आहे, भिंतीच्या पलीकडे मी आहे, आना जाना, त्या गिरफ्तारमधलं जे गाणं आहे तसं तो भिंतीच्या तिकडं आहे, भिंतीच्या इकडं आहे. नुसते आवाजच येतात पण एकमेकाला कळत नाही. काय करणार आहेत ते? समोरासमोर आले पाहिजेत, म्हणजे त्यांचा संपर्क झाला पाहिजे. हाही सिद्धांत थोडासा विचार करण्यासारखा आहे. मी जे माझे विचार यावरती सांगितले ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर क्रीडाशक्ती हे आहे. क्रीडा म्हणजे फक्त खेळच नव्हे, हे पहिला लक्षात घ्या. क्रीडा कला आणि क्रीडा आपण म्हणतो. ज्या आपल्या हालचाली आहेत त्या हालचालींना क्रीडा असं म्हणायचं, माझं तर पूर्णपणे मत आहे. कारण ज्यावेळी लहान बाळ जन्माला येतं त्यावेळेला 2 पाय आणि 2 हात वर करून असं हलवत असतं, ती त्याची हालचाल म्हणजे त्याच्या बालक्रीडा असं म्हणतो. बालक्रीडेचे अभंग, श्रीकृष्णाच्या बाळ क्रीडेचे अभंग म्हणजे लहानपणी श्रीकृष्ण कसे हावभाव करायचा, कसा खेळायचा, कशा हालचाली करायचा त्याबद्दलचे सुद्धा अभंग आहेत. मग मी तुम्हाला तेच सांगितलं की क्रीडा म्हणजे केवळ खेळ नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक हालचालीला क्रीडा असं म्हटलेलं आहे किंवा म्हणावं. तोंडाची हालचाल करणं, अशा क्रिया उत्साह न करते त्याच्या ठिकाणी जी सुपर फ्लेवर एनर्जी किंवा अतिरिक्त कार्यशक्ती असते, त्यामुळे नाना क्रिया त्याच्याकडून घडतात आणि त्याच्या शारीरिक वाढीस हातभार लावतात. शरीर वाढते, नाना इंद्रिय व त्याचे व्यापार वाढतात असं यांनी सांगितलंय. तर साधारणपणे यातनं काही गोष्टी आपल्याला घेता येतात. म्हणतो ते हात पाय हलवते. आता हात पाय हलवणं या काही शब्दच आले त्यामध्ये डायरेक्ट. बघा ते कसं लुटू लुटू चालतं, लुटूपुटू चालतं. आता लुटूपुटू हा शब्द मिळाला ना तुम्हाला, भाषा तयार करायसाठी तो शब्द मिळाला. ते लुटूपुटू ते चालतं किंवा आणखी तुम्ही कुठलाही तो त्याला शब्द लावू शकता. म्हणजे चालणं, लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं. आता आम्हाला अपेक्षित काय आहे इथं, लटपट चालणं. आता हे लटपट चालणं म्हणजे कसं आहे ते तुम्ही ते गाणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जे रॅम्पवर चालतात फॅशन शोला, ते इकडं तिकडं असं करत, तर ते नखरेलं चालणं याला लुटूपुटू चालणं म्हणून. आता इथे नखरेला हा शब्द आला, लुटूपुटू हा शब्द आला. तर अनेक शब्द या म्हणजे जशा तुमच्या कायिक हालचाली असतील त्या सगळ्या क्रीडा आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे विटूदांडूने खेळणं म्हणजे क्रीडा, त्याला विटूदांडू म्हटलं. तर कायच न घेऊन जर असं हात वगैरे हलवा लागला तर त्याच्या क्रीडा झाल्या. ह्या ॲक्शन इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो, ते ॲक्शन करणं, हावभाव करणं, हालचाली करणं ह्या सगळ्या क्रीडेमध्येच येतात. आता तो येतो असा येतो ने असा भाला टाकतो म्हणजे ती क्रीडा झाली, ती क्रीडा प्रकार झाला. मी तुम्हाला सांगतो की एखादं बॉक्सिंग आहे असं मारणं किंवा टाळ्या वाजवणं ही क्रीडा होत नाहीत का? उद्या मी स्पर्धा ठेवल्या की टाळ्या वाजवण्याचा जो प्रकार आहे, कुणाच्या टाळीतनं आवाज चांगला निघतो त्याला मी बक्षीस देणार. तर ती क्रीडा होत नाही का, खेळ होत नाही का? आपण संगीत खुर्चीचा खेळ करतो. तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्यावरती असतात. आणि मग भाषा बोलणाऱ्याच्या सान्निध्यात वेगवेगळ्या परिस्थितीत ते भाषा निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे आदिमानवाने भाषा कशी निर्माण केली याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही असं अभ्यासक जर म्हणत असतील तर ते समाधान आपण समजून घ्यायचं. आदिमानवानं काय केलं की भाषा, आदिमानवाचं जर तुम्हाला सगळं जर बघायचं झालं तर थोडीशी झलक काटेमुंडेची शाळा वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल.
यानंतर पुढचा जो आहे तो समन्वय सिद्धांत. क्रीडाशक्ती, संपर्क आणि समन्वय हे एकाच पठडीतले शब्द आहेत असं मला म्हणायचं आहे. कारण माणूस सानिध्यात आल्याशिवाय तो क्रीडा कसा करतोय हे बघितल्याशिवाय तुम्ही शब्दच त्याला तयार करू शकणार नाही, किंवा संपर्कात आल्याशिवाय तुम्ही शब्दच उच्चारू शकणार नाही. हा सिद्धांत भाषाशास्त्रज्ञ स्वीट यांना मांडलेला आहे. भाषेचे शब्दांचे प्रकार 3 मानतात हे. पहिला अनुकरण, दुसरा भावना आणि तिसरा प्रतीक. आता साहजिकच आहे की जंगलात एक माणूस आणि एक स्त्री आणि एक पुरुष सापडला. फक्त एकच जन्माला आले होते का हो? नाही. जशी जनावरं किंवा ज्याला आपण जंगली प्राणी जशी जन्माला आले, तसं माणूस हा जंगलीच आहे. तो कुठल्याही घरामध्ये जन्माला आलेला नाही. आज तो जंगली नाही, पण मूळ माणसाचं जंगलीच आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मानवाच्या उत्क्रांती आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी तो गुहेतच जन्माला आलेला आहे. आणि काही जे काही हिंस्र प्राणी किंवा काही प्राणी जंगलामध्ये आजही गुहेमध्ये राहतात. फक्त त्यातला अपवाद असा आहे की माणसानं आपली प्रगती केली, एवढाच त्याला अपवाद राहतोय. आणि म्हणून मित्र हो, हा समन्वय सिद्धांत जो आहे तो समन्वय सिद्धांत, पहिला अनुकरण, दुसरा भावनाभिव्यक्ती, भावना व्यक्त करणं, आणि तिसरा जो आहे तो प्रतिकात्मक. भावनाभिव्यक्तीचे शब्द हे व्याकरणातील केवळपूर्वी उद्गार असतात. मामा, बाबा, पापा, काका हे बालकाच्या मुखातील शब्द प्रतिकात्मक आहे. म्हणजे भावना आणि प्रतीक हे दोन्ही एकत्र त्याची सांगड होते. भावना आणि प्रतीकाची. काटाटाच आई ग करतो, आई हे काय झालं? प्रतीक झालं. आणि दुःख ही भावना झाली. दुःखाच्या वेळी आपण आपल्या जन्मदातीचंच नाव घेतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तिथं या भावना अधिक प्रतीक. आणि म्हणून ते कसं करतो? कुणीतरी काटा लागल्यानंतर अशी ॲक्शन करताना बघितलं आहे म्हणून. म्हणजे अनुकरण, भावना आणि प्रतीक या 3 गोष्टी या शब्दाच्या प्रकारामध्ये असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक आपल्या लक्षात येईल की वर आपण सगळे जे काही सिद्धांत बघितले, या एकाही सिद्धांतातून आपलं समाधान होत नाही. म्हणजे भाषा ही आपणच तयार केलेली आहे, मानवानंच तयार केलेली आहे. फक्त एका कुठल्या सिद्धांताच्या द्वारे होत नाही. मग मी कायम तुम्हाला सांगितलं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. आणि या पद्धतीनं या ठिकाणी लहान मुलाच्या जन्मापासून लहान मुलाच्या जन्माची अवस्था, त्याचं निरीक्षण करा. आणि ते जे काही त्याचा जो प्रवास चालतो, तशाच पद्धतीनं माणसाच्या भाषेच्या निर्मिती पाठीमागची कारणं आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सुरुवातीला तो मुका जन्माला आला, मग तो बोलायला शिकला, त्यानं प्रगती केली, हे पूर्णतः चुकीचं आहे माझ्या मते. अभ्यासकांनी काय मतं मांडली? अभ्यासक शेवटी मोठेच आहेत, पण अभ्यासकांनी मतं मांडली म्हणून सगळीच त्यांची खरं मानून चालणार नाहीत. त्यातली स्वतःही काही त्या मतांतर आपण विचारमंथन करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी लहान मूल ज्या तऱ्हेने भाषेवर प्रभुत्व मिळतोय ती एक आश्चर्यकारक घटना आहे. मात्र हे कसे घडले हे निश्चित सांगता येत नाही. आपल्या मेंदूमध्ये अशीच एक यंत्रणा की ज्या योगे आपण विचार करतो, भावना गरजेनुसार सुसंगत स्वार्थ ध्वनीची निर्मिती करू शकतो. अर्थात भाषा जन्मजात ओळखीची असते आणि भाषा ही नृत्यगान कलेसारखी शिकवावी लागते, अशी 2 मते याबाबत मांडलेली आहेत. नाही, एक आहे की भाषा ही पूर्ण अनुकरणातूनच शिकलेली आहे. म्हणजे कोणीतरी ती भाषा तयार केली, निर्माता कोणीतरी असतोच त्याचा, एक कोणीतरी त्याचा, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये बाप कोणतरी असतोच. आणि म्हणून या ठिकाणी आपण या पद्धतीनं जी भाषाशास्त्रज्ञांनी जी मांडलेली मतं आहेत, त्या प्रत्येक मतातून थोडा काय म्हणतो विकास होत भाषा निर्माण झाली असं म्हणून आपण भाषेच्या उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत किंवा भाषेची उत्पत्ती आहे कशी झाली हे थोडक्यात पाहिलं आहे. पुढच्या तासाला आपण भाषेचे स्वरूप, लक्षण आणि कार्य बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबायचं आहे.